आणि अशा परिस्थितीमध्ये जी ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते, आता हे ऊर्जाचे स्त्रोत काय आहेत, तर ही पंचमहाभूत, जे ब्रह्मांडी ते पिंडी. जे ब्रह्मांडी ते पिंडी. आता ब्रह्मांडात काय आहे, अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी, ही 5 तत्व आहेत, ही पंचमहाभूत आहेत. तेच पिंडामध्ये आहे. प्रत्येक मनुष्याच्या त्या पिंडामध्ये आहे, प्रत्येक मानवामध्ये आहे. मग तो असा माणूस त्या गाभाऱ्यात जातो, त्या गर्भगृहात जातो, तो सकारात्मक असतो, तो पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे त्याची सुद्धा जी पंचेंद्रिय, 5 इंद्रिय आणि पंचमहाभूत हे काय झाले असतात, सक्रिय झाले असतात. आणि ते सक्रिय झाल्यानंतर त्याच्यातून जी ऊर्जा निर्माण होते, ती ऊर्जा सुद्धा त्या गाभाऱ्यात प्रस्थापित होते. मित्रांनो, लक्षात आलं का? जो कोण भावी